तारामतींना भक्तीचा गर्व झाला आणि तो श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी हरण केला. माझ्या भक्तीसाठी महाराज इथे आले. महाराजांना इथून हलवण्याचे रामदास हरिपंतांचे प्रयत्न माझ्यासाठीच महाराजांनी निष्फळ ठरवले. मी भरवताच महाराज जेवतात. माझ्या शब्दांकित महाराज आहेत. हा फाजील अभिमान तारामतींचा दिवसेंदिवस वाढतच जाऊ लागला. महाराजांच्या सेवक वर्गावर सारासार विचार न करता त्या गुरगुरू लागल्या. महाराजांना तारामतींच्या स्वभाव आणि आचरणात पडलेला फरक आवडला नाही. ते तारामतींना चिन्मयपणे तर इतर भक्तांच्या अनुषंगाने प्रगल्भपणे बोलत असत. परंतु तारामतींना ते उमगत नसे किंवा ते जाणून घेण्याची कधी इच्छाही बाळगली नसेल. आणि म्हणूनच की काय, मग एकदा महाराजांनी विपरीत घडवले. माघ मास, शिशिर ऋतू, मकर संक्रमण म्हणून कोल्हापूर जवळील चिखली ह्या गावी प्रयागतीर्थ स्नानारंभ होता. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, सरस्वती अशा 5 नद्यांचा संगम झाला. म्हणून ह्या पंचगंगेच्या तीर्थस्नानास 1 महिन्यामध्ये 14 जानेवारी ते 14 फेब्रुवारी हा काल दरवर्षी योग्य मानला जातो. त्या पर्वकाली लाखो भाविक तीर्थस्नानाचे पुण्य लुटत असतात. ह्या प्रयाग संगमी महाराजांसह आपण सर्व भक्तांनी तीर्थस्नान करून भोजन प्रसादाचा आस्वाद घ्यावा असा विचार विश्वाचे सूत्रधार महाराजांच्याच प्रेरणेने कोण्या एका भक्तास सुचला आणि त्याला तारामतींसह इतर सर्व भक्तांनी पण मान्यता दिली. समय दिवसही आयोजित करण्यात आला. कृष्णा स्वार आणि कृष्णा लाड ह्या उभय सेवकांच्या खांद्यावर आळीपाळीने बसून तारामतींसह सर्व भक्तांसमवेत महाराज प्रयाग संगमी आले. तीर्थस्नान करण्यास श्री गुरूंनी भक्तास सांगता सर्व भक्तांचा आग्रह झाला की देवा, तुम्हीच आधी गंगास्नानास चला. भक्तांची विनवणी पाहून मंदस्मित करत श्री गुरु गंगेच्या काठावर आले. सर्व भक्तांना आनंद झाला. पण महाराज तेथे काही काळ स्तब्ध उभे राहिले. काही केल्या ते पाण्यात उतरेनात. खाली 3 पायऱ्यांवरून गंगामाई संथपणे वाहत होती. काठावर महाराजांना पुन्हा भक्तवृंदाने स्नान करण्याचा आग्रह धरला आणि अचानक संथ वाहणाऱ्या गंगा लहरींनी आतुरतेने उसळी घेऊन फक्त श्री गुरुचरणाभोवतीच किंचित काळ फेर धरला. नव्हे, ती तर पंचगंगा माईनी मारलेली श्री गुरुचरणाला मिठीच होती. सर्व भक्तांनी ती पाहिली. त्याच क्षणाला सर्व भक्तांच्या अंतःकरणातील भक्तीने एकच अति उंच स्वर पकडला. श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज की जय हे झाले. गंगा स्नान अमुचे झाले झाले असे महाराज म्हणाले आणि वरती येऊन एका वृक्ष छायेत बसले. काही भक्तांनी तीर्थस्नान करून त्वरेने जे काम मिळेल ते करू लागले. तारामती समाराधनेचा बेत योजत होत्या. कोणी भक्त मंडप उभा करत होते. कोणी भक्त गंगा नीर आणून धावपळ करीत होते. कृष्णा स्वारांना अपस्मारीचा केव्हा केव्हा त्रास होत असे, म्हणून ते नुसते महाराजांचे नामस्मरण करत होते. तर कृष्णा लाड आणि वासुदेवराव दळवी दोघे महाराजांचे चरणसेवा करीत महाराजांचे चिंतनामध्ये दंग झाले होते. महाराज अवचितपणे उठून ह्या लाड दळव्यांना म्हणाले, चला चला उठा, अंगी वैराग्य धैर्याचं बळ धरा आणि सांभाळ करण्याची प्रार्थना करा दत्ताजवळ. आणि चला, आता आपल्याला फार दूर जायचं आहे. तारेला जाग करूया, चला चला असे म्हणत महाराज धावत सुटले. गोंधळलेल्या मनस्थितीत लाड आणि दळवी महाराजांच्या पाठोपाठ धावत जाण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हते. महाराजांनी नजीकच्या एका दुकानात येऊन एक मुठभर चिरमुरे घेतले आणि तारामतींच्या जवळ येऊन ते त्यांना देत म्हणाले, आई, हे घ्या. हेच तुम्हाला गोड वाटतील म्हणून आधी तुम्हाला देत आहे. ते घ्या. आता इथून पुढे आमच्यावर शब्द ठेवू नका. तुमचे तुम्ही निजकर्मबद्ध झाला आहात असे प्रगल्भ भाष्य करीत महाराजांनी तेथून पळ काढला. त्यांच्या पाठोपाठ लाड आणि दळवी देखील धावत गेले.
आडवळणी ते तिघेजण पळत गेले. हा हा म्हणता जे गेले ते गेलेच. दृष्टी आड झाले. पाठलाग करण्यासाठी ते कुणालाही शक्यच झाले नाही. तारामती तर अवाक झाल्या. त्यांना काय घडले आहे तेच काही केल्या उमजेना. कोणत्याही बाबतीत कोणत्याही प्रसंगी महाराजांना अटकाव वा मज्जाव करण्याचा अधिकार तारामतींना त्यांच्याच गुरुकृपेमुळे अनायासे प्राप्त झाला होता. परंतु ह्या क्षणाला त्या दिग्मूढ बनल्या. काय घडे हे आज अकल्पित असे त्यांना म्हणायची पाळी आली. भांबावून गेलेल्या मनस्थितीतून काही काळाने त्या पूर्वस्थितीत आल्या. श्री गुरूंच्या वियोगाचं दुःख त्यांना होरपळून काढू लागलं. शोकाकुल मनस्थितीत त्या प्रत्येक भक्तास महाराजांना शोधून आणावयास सांगू लागल्या. आणतो आणतो असे म्हणून काही जण शोधावयास गेले. ते थकून भागून निराशपणे तारामतींच्या जवळ आले. घोर अरण्यात बसून ऊन वारा पाऊस पाण्यात खडतर तपश्चर्या साधित तपस्व्यांना ज्या भगवंताचे दर्शन होत नाही तो परमात्मा श्रीकृष्ण सरस्वती रूपात प्रकट साकार होऊन गुप्त झाला. विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी महाराजांनी तारामतीसह सर्व भक्तांना सोडून वासुदळवी आणि कृष्णालाडांना घेऊन प्रयाग तीर्थाहून सह्याद्री पर्वताकडे धाव घेतली. डोक्याला घेरी येणाऱ्या दऱ्यात उतरून गगनाला भिडणारे कडे ते अनवाणी काटेरी मार्गाने अवलंबत होते. निसर्ग देवतेचं रम्य दर्शन सोबत अक्राळ विक्राळ क्रूर महाभयंकर दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर तरळत होती. महाराजांच्या आज्ञेनं मार्गात पडलेल्या एका अजस्त्र अजगराला कृष्णालाडाने तृणपेंढी सम उचलून बाजूला दूर फेकून दिलं. वाघ डुकर तर महाराजांसह या दोन जय विजयासम असणाऱ्या शिष्यांना पाहून भयभीत होऊन दूर पळत होती. या हिंस्त्र क्रूर जनावरांच्या दृष्टीला हे त्रयमूर्ती कसे दिसले असतील. क्षुधा आणि तृषेनं तळमळत असलेल्या या भक्तांना 4 दिवसानंतर एक गाव दिसलं. झाडपाला खाल्लेल्या आतड्यांना अन्नाच्या घासाचा ध्यास लागला होता. महाराजांनी पूर्ण भाकीत केल्याप्रमाणे आणि वासुदळव्यांनी गुरुवज्ञा उल्लंघल्यामुळे चोर लुटारू समजून या त्रयमूर्तींना कैदेत ठेवण्यात आलं. वासू कृष्णांना मग महाराज म्हणाले, आता गंमत पहा हं. त्या पहारेकऱ्यांच्या समोरून महाराज सरळ बाहेर पडले आणि तिथल्या पाटलाच्या बायकोकडून भाजी भाकरी घेऊन आले. पाटलाच्या बायकोनं तिघांना 1 भाकरी कशी पुरेल म्हणून आणखीन 2 भाकरी घेऊन आली आणि 4 दिवसांनंतर त्या त्रयमूर्तींनी प्रथमच अन्नभक्षण केलं आणि थोडी क्षुधा शमवली. त्या गावचा कोतवाल महाराजांचा भक्त निघाला. त्यानं या सर्वांचा आदर सत्कार केला आणि त्यांची कैदेतून सुटका केली. यानंतर या सर्वांनी गावकऱ्यांचा निरोप घेतला आणि दुसऱ्या गावाकडे प्रयाण केले. दुसऱ्या गावामध्ये प्रवेश करताच तिथल्या इनामदाराने वाटेवर येऊन महाराजांना साष्टांग प्रणिपात केला. त्यांच्या हाताला धरून महाराज आतुरतेनं त्यांच्या घरी गेले. त्या इनामदारानं महाराजांसह वासुकृष्णांना सुवासिक तेल लावून गरम पाण्यानं स्नान घातलं. 3-4 दिवस त्या इनामदाराच्या भक्तिसेवेचा मनमुराद स्वाद घेतल्यानंतर आणि इनामदाराने तयार केलेल्या शकटारोहणाने महाराज राजापूरला रामभाऊ वैद्यांकडे गेले. कोल्हापूरचा दत्त म्हणून उभ्या राजापूर गावानं महाराजांच्या चरणावर लोटांगण घातलं. 1 दिवसात नारळ खारिकांच्या ढिगासह त्यावेळच्या स्वस्ताईत 100 रुपयावर खजिना भांडार जमा झालं. रामभाऊ वैद्यांनी हा खजिना कृष्णालाडाला देऊ करत असता त्याने तो नाकारला आणि महाराजांच्या बरोबर ते पुढे निघून गेले. याच काळात इकडे प्रयागला मात्र तारामतींचे हेर त्यांना शोधून काढण्यासाठी दिवसभर वणवण भटकून येत. त्या हेरांचे दिवसभराचे श्रेय वाया जात. अश्रू ढाळून ढाळून तारामतींचे नेत्र सुजले. एका क्षणाच्या कालावधीत निद्राग्लानीमध्ये महाराज नेहमीप्रमाणे तारामतींच्या पुढ्यात उभे राहून म्हणाले, आई, विवेक बळानं आता चित्त आवरा.
प्राप्त प्रसंगात उचित काय ते पहा. जेवण प्रसाद व्यर्थ जाऊ देऊ नका. समस्त भक्तवृंद उपवासी आहे याची नोंद घ्या. त्यांच्यासह तुम्ही भोजन उरकून घ्या. तारामती सावध झाल्या. जड अंतःकरणाने गुरूंची आज्ञा म्हणून प्रसाद भोजन सर्वांनी घेतले. निद्राविरहित रजनी सर्व भक्तांनी श्री गुरूंच्या चिंतन मननात काढली. दुसऱ्या दिवशी तारामतींसह सर्व मंडळी कोल्हापूरला परतली. गाभाऱ्यात देव नाही, देहात आत्मा नाही, विश्वशून्य साक्षी झाल्यासारखे तारामतींना वाटू लागले. त्यांचे जेवण खाण्यावरचे लक्षच उडाले. विश्रांती झोप काळजीने महाराजांच्या सिंहासनापुढे त्यांनी निर्वाण मांडले. काही भक्तांनी त्यांना धीर देत सांगितले, सीतामाईंच्या शोधासाठी समस्त वानरगण दशदिशा धावला. आम्ही देखील आता महाराजांचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी निघत आहे. तुम्ही धीर सोडू नका. असे सांगून काही भक्त पुन्हा श्री गुरूंच्या शोधासाठी निघाले. तारामतींच्या शोकाकुल अवस्थेत 8व्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास सिंहासनाधीष्ट महाराज तारामतींना मंजूळ स्वरात म्हणाले, अग तारे, कशाला निर्वाण मांडलेस? आधी उठ आणि देहरक्षणासाठी का होईना थोडेसे जेव. तुला तुझा अहंकार बाधला. प्रयागला गुप्त झालेल्या दिवसापासून 21व्या दिवशी तू मला इथे बसलेले पुन्हा पाहशील. उठ उठ आणि काहीतरी भक्षण कर. असे म्हणून महाराज अंतर्धान पावले. अमृत संजीवनीचे उद्गार ऐकताच तारामतींच्या जीवात जीव आला. महाराज परत 21व्या दिवशी दर्शन देणार ह्या विचाराने त्या प्रफुल्लित झाल्या. महाराजांची आज्ञा म्हणून त्यांनी मग भोजनपान सुरू केले. तुला तुझा अहंकार बाधला हे महाराजांचे शब्द तारामतींच्या कानात एकसारखे घुमत होते. श्री गुरूंना न आवडणाऱ्या अहंकाराच्या त्या साऱ्या घटना त्यांच्या मनच्चक्षुपुढे उभ्या राहिल्या. आता इथून पुढे तसे न वागण्याचा त्यांनी संकल्प केला. गुरूंचे भक्त ही गुरूंचीच संपत्ती आहे. गुरूंचेच ते वैभव आहे. आपण त्यांचा अपमान केला ही चूक आता इथून पुढे आपण कदापिही करणार नाही. आम्ही आणि आमुचे दास भेदाचा यात ना लवलेश. सोडा रे सोडा भ्रमनिशेष. गुरुवर्य खास असे ती हे. गुरूंचे हे बोल त्यांच्या लक्षात आले. गुरूंच्या भक्तांमुळेच माझ्या ह्या वास्तूला शोभा आहे. गृह नक्षत्रामुळे जशी चंद्राला तारांगणात शोभा, मग माझ्या तारेच्या ह्या अंगणात श्री गुरूंना भक्तांमुळे शोभा नाही का? ही शोभा हेच या वैराग्यमठीचे ऐश्वर्य आहे. ह्याप्रमाणे करत असलेल्या आत्मपरीक्षणात तारामतींना आत्मबोध म्हणजेच निजबोध महाराजांनी दिला. या निजबोधात महाराजांची प्रतीक्षा महाराजांच्या चिंतनात त्या करू लागल्या. हरिवेड्या गोपिकांचे हरिविरही दुःख श्री गुरूंच्यामुळे त्यांच्या वाट्याला आले. महाराजांविषयी त्यांच्या कुणा भक्तांनीही कसलीही वार्ता कळवली नाही. ते भक्त गावोगावी फिरत गेले. तेथील गावकरी त्यांना सांगू लागले, कोणी म्हणती परवा गेले, कुणी म्हणती काल देखिले. आमुचे ग्रामी भोजन केले, न कळे पुढे काय झाले. असे राजापूरपर्यंत शोध काढीत भक्त गेले. श्री रामभाऊ वैद्य यांनी गुरु आगमनाची इत्यंभूत माहिती त्यांना सांगितली. महाराज जिथे जातील, जिथे राहतील, जिथे जेवतील त्या त्या स्थानाला श्री क्षेत्र नृसिंहवाडीचे मान महत्त्व प्राप्त होई. रामभाऊ वैद्य मोठ्या भाग्याचे म्हणून महाराज त्यांच्या घरी येऊन राहिले. उभ्या राजापूर गावाने त्यांना पूजले, अत्यंत प्रीतीने ओवाळले. आता ते वासुदेवराव दळवी आणि कृष्णा लाडांसमवेत कागलला हरिपंत सिद्धनेर्लीकरांकडे गेले आहेत, असा समग्र वृत्तांत तारामतींना एका भक्ताने पत्राने कळवला. महाराज प्रयागला गुप्त झाल्यानंतर हरिपंत वैराग्यमठी सोडून कागलला त्यांच्याकडे आलेले आहेत.
ही पत्रातून आलेली महाराजांची वर्दी लागताच तारामती अश्वयानातून हरिपंतांच्याकडे आल्या. महाराज आमच्याकडे कालपर्यंत होते, त्यांच्यासाठी आम्ही काल घरी मेजवानी केली आणि नंतर ते नृसिंहवाडीला गेले आहेत. आपण तिकडे जाता श्री गुरु तुम्हाला निश्चितच भेटतील. तारामतींनी तिकडे जाण्याचे ठरवले. त्यांच्याबरोबर दुसरे अश्वयान करून हरिपंत देखील नृसिंहवाडीला आले. वाडीकरांनी तारामतींना सांगितले, तुमच्या महाराजांसारखा दिव्य साक्षात्कारी समर्थ महापुरुष आमच्या ह्या वाडीत असावा, त्यांनी येथे कायमचाच वास करावा, म्हणून 200हून अधिक वाडीवासियांनी त्यांना गराडा घातला, पण व्यर्थ झाले. एवढ्या आम्हा सर्वांच्या तावडीतून त्यांनी आपला मार्ग हा काढलाच. स्वतःच्या पादुका कृष्णा लाडांच्या हाती देऊन ते जलात उतरले आणि पाठोपाठ उभयदासांना येण्यास सांगितले. ते जलात उतरून पुढे गेले. त्यांच्या पाठोपाठ आम्हा कुणालाही जाता येईना, कारण तो कृष्णामाईचा डोह अति खोल आहे. महाराजांसह लाड दळव्यांना मात्र गुडघ्या एवढेच पाणी लागलेले आम्हाला दिसून आले. अत्यंत खोल डोहाच्या पाण्यावरून उभय दासांसह चालत गेलेल्या या त्रयमूर्तींकडे आम्ही हताश होऊन नुसतेच पाहत राहिलो. मिरज ग्रामीचा मार्ग लक्षून महाराज गेले आहेत, तेव्हा तेथे गेल्यानंतर आपल्याला ते भेटतील. आपल्या मार्गात अजून दैव आड येत आहे असे तारामती म्हणाल्या. त्यावेळी तिन्ही सांज झाल्यामुळे तिथेच वस्ती करून दुसऱ्या दिवशी मिरजेला जाण्याचे ठरवले. तू इकडे येऊ नको, मीच तुझ्याकडे येतो. श्रीपाद श्रीवल्लभ रूपातील ते अमृतोद्गार तारामतींना आठवले. त्याप्रमाणे महाराज त्यांच्या घरी येऊन राहिले. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी आज वाडी पाहिली. गुरुचरित्रातील महिमा आणि महाराजांनी केलेल्या आणि प्रत्यक्ष पाहिलेल्या दिव्य लीलांच्या स्मृतीमध्ये तारामतींनी ती रात्र काढली. त्यावेळी 20व्या दिवसाची समाप्ती झाली होती. दुसऱ्याच दिवशी महाराज मिरजेहून कोल्हापूरला आले आणि तारामती वाडीहून मिरजेला गेल्या. मिरजेहून महाराज कोल्हापूरला निघून गेले आहेत हे समजताच मग मात्र हतबल होऊन मनोमनी प्रार्थना करीत त्या महाराजांना म्हणाल्या, काय हे गुरुमाऊली, किती तुला शोधू, एवढा अंत कशाला गुरुराया पाहतोस. गावोगावी फिरून शोधून शोधून थकले, परमावधी झाली जाते कोल्हापूरला. ह्या विचारांबरोबरच महाराजांनी सांगितलेले वचन तारामतींच्या लक्षात आले. प्रयागहून गुप्त झालेल्या दिवसापासून 21व्या दिवशी तू मला इथे सिंहासनाधीष्ट झालेला पाहशील. तो 21वा दिवस उजाडला होता आणि मिरजेहून तारामती कोल्हापूरला त्यांच्या वैराग्य मठीत येऊन दाखल झाल्या. महाराजांनी दृष्टांत खरा करून दाखवला होता. महाराज सिंहासनावर विराजमान झाले असून 2 बाजूला जय विजयाप्रमाणे वासुदेवराव दळवी आणि कृष्णा लाड विनम्रपणे हात जोडून उभे होते. तारामतींनी महाराजांना असे पाहताच महाराज असे म्हणून आर्त भावनेने त्यांच्या चरणावर त्यांनी लोटांगण घातले आणि नंतर गहिवरलेल्या स्वरात महाराजांची प्रार्थना केली. आता हेची मागणे देवा, वियोग ऐसा कधी न भावा, मरण येता दुःख न जीवा, परी न बरवा जाच हा. नंतर तारामतींनी महाराजांचे चरण प्रक्षालन करून त्यांची पंचारती केली. मग षड्रस पक्वान्नांचे भोजन करून स्वहस्ते त्यांच्या मुखी भरवले आणि नंतर महाराज शयनागृही निद्रिस्त झाले. मग कृष्णा लाडांना तारामतींनी अगदी जिज्ञासूपणे महाराज प्रयागातून गुप्त झाल्यापासूनची हकीकत विचारली. लाडांनी देखील सर्व प्रवास वर्णन संपूर्ण सांगितले. काषाय वस्त्रं मणिहारभूषितं सिंहासनस्थ श्रितभक्तिविभूषितं
भक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये। श्रीकृष्णसरस्वती दत्त महाराज की जय। श्री